तर साहित्य महामंडळ खंडण्या घेऊन संमेलन भरवतं असा आरोप संजय राऊतांनी केलाय। महामंडळाला 50 लाख दिले असं नीलम गोरेंनी सांगितलं असं राऊत म्हणाले। गोरे मर्सिडीज देऊ शकतात तर 50 लाख देऊच शकतात असं राऊत म्हणाले। काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले। बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते ती 50 लाख देऊ शकते। हे जे साहित्य महामंडळ आहे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत, म्हणजे सरकारने 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून। कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात। कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते, सगळ्यात भ्रष्ट खातं।